गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत आई वडिलांच्या वाईट किंवा चांगल्या कर्माचं जे काही फळ असतं ते मुलांना कशा प्रकारे भोगावं लागत असतं। बघा, आपण आयुष्य जगत असताना समर्थांनी आपल्याला सांगितलंच आहे की मनुष्याचे कर्म आहेत ना, ते जेवढे चांगले असतील ना तेवढं आयुष्यसुद्धा सुखामध्ये जगता येतं। पण मनुष्याचे कर्म चांगले आहेत का, असतात का? बघा, आपण विचार करायला हवा। आपण भक्ती मार्गामध्ये एवढे वर्ष झाले, एवढे बघा दिवस होऊन गेले, मग तरीसुद्धा आपले कर्म आहेत ते आपल्या मनाच्या विरुद्ध आहेत की मनाने चालत आहेत? कधी विचार केला आहे का की परमेश्वराच्या रूपामध्ये परमेश्वराला आवडेल ते आपण करतो? कधीतरी विचार करायला हवा। समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्याचे कर्म आहेत ना। बघा, कधीकधी आपण म्हणत असतो की माझ्या आईवडिलांच्या पुण्याईमुळं मला हे दिवस पाहायला मिळालेले आहेत। म्हणजे काय? म्हणजे एखादा मुलगा असतो, त्याच्या जीवनामध्ये एवढी धन संपत्ती येऊन जाते ना, मग आपण सहज म्हणून जातो तुझ्या आईवडिलांची पुण्याई होती, तुझ्या आईवडिलांनी भक्ती मार्ग केला, कधीही कुणाला वाईट साईड बोलले नाही, तुझे आईवडील होते ना ते देवाचे स्वरूप होते। बघा, आपण कधी कधी असं म्हणत असतो आणि ते खरंसुद्धा आहे। जसे आपले आईवडील कर्म करत असतात ना, आणि काहींचे आईवडील असतात बघा कधी कधी वाईट कर्मसुद्धा करत असतात, आणि त्या वाईट कर्मांचं फळ असतं ना ते कधी कधी मुलाला भोगावं लागत असतं। म्हणून समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे की मनुष्याने नक्की वागावं कसं। मुलगा असो, आईवडील असो, माता पिता असो किंवा बहीणसुद्धा असो, प्रत्येक या हे जीव आहेत ना, या सृष्टीवर निर्मित जीव आहेत, त्या जीवाने नक्की कसं वागायला हवं हे समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। मना प्रार्थना तुझला एका आहे, रघुराज थकीत होऊन पाहे, अवज्ञा कदा हो यधरती न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। म्हणजे काय? समर्थांनी सांगितलेलं आहे, हे मना तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे, रघुराज श्रीराम आहेत ना, श्रीराम प्रभू आहेत, तुझ्याकडे लक्ष ठेवून आहे, या जगाचा या विश्वाचा मालक आहे ना, तुझ्यावर लक्ष ठेवून आहे। तू कसं वागतोस, कसं राहतोस, कसं तू कर्म करतोस, आणि त्याप्रमाणे तुला तो फळसुद्धा देणार आहे। म्हणजेच काय? म्हणजेच त्यामुळं प्रभू श्रीरामांची अवज्ञा होईल ना, त्यांना चुकीचं वाटेल असं तू कोणतंही चुकीचं कार्य तू करू नकोस। कारण का? कारण हे सज्जन म्हणा, तू राघवापाशीच वास्तव कर। म्हणजेच काय? म्हणजेच परमेश्वराला जे चांगले कर्म वाटतील ना तसे तू कर्म करायला हवे, म्हणजे दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख तुला वाटायला हवं। समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे की मनुष्याची भक्ती असते ना, बघा मनुष्याच्या भक्तीची पारख कशी करावी बरं? बघा, प्रत्येकानं प्रत्येकाच्या भक्तीची पारख आहे ना ती एक गोष्टीनं होत असते। जेव्हा आपलं मन आता इथे तुम्ही म्हणाल की मी 10-10, 20-20 वर्ष झाले बघा या भक्ती मार्गामध्ये आहे, मी उपासनासुद्धा करते। म्हणजेच काय? म्हणजेच एखादी स्त्रीसुद्धा असेल, एखादी महिला असेल, एखादा पुरुष असेल, बघा हे दोघेसुद्धा म्हणत असतात की मग मी भरपूर वर्ष झालो मी या भक्ती मार्गामध्ये आहे आणि मला भरपूर ज्ञान आलेलं आहे। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की तुमची ज्ञानाची परीक्षा कधी होत असते बरं? की जेव्हा तुम्ही एक विचार करा,
जेव्हा तुमचा मित्र असो, समोरचा कोणी व्यक्ती असो, त्याच्या बाबतीत जर वाईट घडलं, त्याचं जर कोणत्या गोष्टीमध्ये नुकसान झालं, तर तुम्हाला वाईट वाटत असेल ना, तर तुमची भक्ती आहे ना ती चांगल्या गोष्टीमध्ये जात आहे, तुमची भक्ती योग्य मार्गामध्ये जात आहे. म्हणजेच काय, जर कुणाच्या जीवनात आनंद होत असेल, तर त्या आनंदामध्ये आपण आनंदी होत असू ना, तर समजून जा तुमची भक्ती आहे ना ती योग्य मार्गात आहे. म्हणजे दुसऱ्याच्या जीवनामध्ये जर सुख निर्माण होत असेल आणि ते सुख पाहून आपलं मन आनंदित होत असेल ना, तर तीच खरी भक्ती आहे. आणि तुमची भक्ती आहे ना तीच व्यवस्थित मार्गामध्ये चालू आहे. नाहीतर आजच्या या काळामध्ये किती भक्त्या निर्माण होत आहेत. कुणीसुद्धा बघा, वेगवेगळ्या पंथ असो, भक्तिमार्ग असो, वेगवेगळ्या पंथांमध्ये भक्तिमार्ग चालू आहेत. पण ही श्रीरामांची भक्ती आहे ना ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. कारण या जगामध्ये काही नव्हतं ना, तेव्हा श्रीराम प्रभू होते. आपण पाहत होतो की आईवडिलांच्या चांगल्या वाईट कर्माचं जे फळ आहे त्यांच्या मुलांना कशा प्रकारे भोगावं लागत असतं. बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका नगरामध्ये एक राजा राहत होता आणि त्या राजाला 2 राण्या होत्या. घरात मोठ्या राणीचंच नेहमी ऐकलं जायचं आणि धाकट्या राणीचा नेहमीच अनादर होत असे. राजाही धाकट्या राणीबाबत उदासीन असायचा, कारण धाकट्या राणीचं दिवस होते ना ते अत्यंत दुःखात जात होते. आणि धाकट्या राणीला व्यंकट आणि ध्रुवेश अशी 2 मुलं होती. राजाचे त्याच्या दोन्ही मुलांकडं व्यवस्थित लक्ष नसायचं आणि तो त्यांची चांगल्या प्रकारे काळजीसुद्धा घेत नव्हता. दोघांना चांगले जेवण मिळायचं ना चांगले कपडे मिळायचे. त्याचबरोबर त्यांना मोठ्या आईचे कटू शब्दही ऐकावे लागायचे. आणि धाकटी राणी होती ना, ही सगळं बघायची आणि सगळं सहनसुद्धा करायची. पण मोठ्या राणीचं एवढ्यावरही समाधान झालं नाही. ती नेहमी धाकट्या राणीचा अपमान करण्याचा प्रयत्न करत असे. आणि एके दिवशी दोन्ही राण्या नदीत स्नान करण्यासाठी गेल्या होत्या. मोठी राणी धाकट्या राणीला अतिशय प्रेमाने म्हणाली, माझ्या जवळ ये, मी तुझ्या डोक्याला साबण लावते. मोठ्या राणीचं हे बोलणं ऐकून छोटी राणी मोठ्या राणीजवळ जाते. परंतु मोठ्या राणीनं साबण लावताना गुपचूप औषधाची गोळी कपाळावर लावली आणि थोड्याच वेळामध्ये बिचारी तरुण धाकटी राणी होती ती एक पोपट बनली आणि तिथून उडून गेली. घरी आल्यावर मोठी राणी म्हणाली, धाकटी राणी नदीत बुडाली आहे. आणि राजानं सुद्धा या गोष्टीवर लगेच विश्वास ठेवला. छोटी राणी आता राजवाड्यातून गेली होती, परंतु छोटी राणी गेल्यामुळं राजवाड्यातून जणू काही लक्ष्मीच निघून गेली होती. म्हणून राजवाड्यामध्ये अंधार पसरलेला होता. त्या धाकट्या राणीची 2 मुलं होती. बघा, व्यंकट आणि ध्रुवेश यांच्या दुःखाला सुद्धा सीमा राहिलेली नव्हती. दुसरीकडे राणी पोपट बनली आणि एका दुसऱ्या राजाच्या महालामध्ये उडून जाते. त्या राजाची एक सुंदर मुलगी होती. ती म्हणाली, बाबा, मला तो पोपट हवा आहे. आणि राजाच्या आदेशानुसार लगेच त्या पोपटाला पकडून बंदिस्त करण्यात आले. हळूहळू वेळ पुढे सरकत होता. दुसरीकडे मोठ्या राणीने 3 मुलांना जन्म दिला. पण हे काय, सर्व मुलं अतिशय कमकुवत होती. कोणी जरी फुंकर मारली ना तरी उडून जातील असं वाटत होती. मुलांची ही अवस्था पाहून मोठ्या राणीला खूप वाईट वाटायचं. रडून रडून तिचा पूर्ण दिवस असाच निघून जायचा. तिनं तिच्या मुलांना मोठ्या लाडाप्रमाणे वाढवलं होतं आणि ती त्यांना स्वादिष्ट अन्नसुद्धा द्यायची, परंतु त्यांचं वजन मात्र वाढत नव्हतं. परंतु दुसरीकडे थोरली राणी धाकट्या राणीच्या मुलांना नीट जेवणही देत नव्हती, तरीही ते हट्टेकट्टे आणि निरोगी होते. हे पाहून थोरली राणी त्यांना आणखी त्रास द्यायला लागली. एके दिवशी व्यंकट आणि ध्रुवेश घरी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांची मोठी आई खूपच चिडलेली आहे. आणि व्यंकट आणि ध्रुवेश यांना पाहताच ती त्यांना शिवीगाळ करू लागली, त्यांना मारहाण करू लागली आणि त्यांच्या अंगावर वस्तू फेकू लागली. राजाला याची माहिती मिळताच राजा धावत तिथे आला आणि थोरल्या राणीला विचारलं, तुला काय झालं आहे?
रागाने लाल झालेली राणी म्हणाली, जेव्हा जेव्हा मी या 2 मुलांना पाहते ना, तेव्हा ते मला वाईट बोलत असतात आणि शिवीगाळसुद्धा करत असतात. मला या मुलांचा वीट आळा आहे. त्यामुळं त्यांच्या रक्तात स्नान केल्याशिवाय माझं मन तृप्त होणार नाही. राजा म्हणाला, ठीक आहे, तुझी जशी इच्छा आहे ना तसंच होईल. मग राजानं जल्लादाला बोलावून या दोन्ही भावांना मारून त्यांचं रक्त आणून थोरल्या राणीला देण्याची आज्ञा केली. व्यंकट आणि ध्रुवेश खूप घाबरले होते, रडतसुद्धा होते. पण जल्लादाकडे राजाचा आदेश मानण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. म्हणून त्यांनी दोन्ही भावांच्या हातपाय दोरीला बांधले आणि त्यांना मारण्यासाठी जंगलामध्ये घेऊन जाऊ लागले. व्यंकट आणि ध्रुवचा आक्रोश ऐकायला तिथे कोणीच नव्हता. जल्लाद व्यंकट आणि ध्रुवेशला जंगलात घेऊन गेले. तिथे त्यांनी त्यांचे कपडे काढले आणि त्याला झाडाची साल घालायला लावली. व्यंकट ध्रुवेशला म्हणाला, भाऊ, हेच आपल्या नशिबात लिहिलं आहे का? यापुढे आपण काही करू शकत नाही का? बघा, जल्लादने दोन्ही भावांचे हात सोडले आणि म्हणाला, राजाचा आदेश आहे. राजकुमारांनो, आम्ही काहीच करू शकत नाही. आम्हाला राजाची आज्ञा पाळावीच लागेल. परंतु आम्ही तुम्हाला आमच्या मांडीवर खेळवलं आहे, त्यामुळं आम्हाला तुम्हाला मारताना सुद्धा खूपच त्रास होत आहे. मी तुम्हाला मारणार नाही. माझ्याजवळ ही चादर आहे ना, ही चादर तुम्ही घ्या आणि शरीराला गुंडाळून तुम्ही या जंगलातून बाहेर पडा. तुम्ही राजकुमार आहात म्हणून कोणीही तुम्हाला ओळखू शकणार नाही. असं म्हणत जल्लादांनी दोन्ही भावांना जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला आणि त्यानंतर ते जल्लाद राजवाड्याच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांनी एका कुत्र्याला मारलं आणि त्याचे रक्त राणीला दाखवलं. रक्त पाहिल्यामुळं राणीला खूप आनंद झाला. तिने त्या रक्तात आंघोळ केली आणि हसत हसत तिच्या मुलांना अतिशय चविष्ट अन्न खाऊ घातलं आणि स्वतःने सुद्धा खाल्लं. इकडे व्यंकट आणि ध्रुवेश दोघेही जंगलातून पुढे निघाले आणि एका झाडाखाली जाऊन बसले. ध्रुवेश म्हणाला, भाऊ, मला खूप तहान लागली आहे. आपण आत्तापर्यंत खूप चाललो आहोत आणि तहान लागल्यामुळं माझी अवस्था खूप वाईट झाली आहे. व्यंकट म्हणाला, ठीक आहे, मी जवळपास कुठे पाणी पाहतो. बघा, व्यंकट पाण्याच्या शोधामध्ये निघाला आणि थोडा अंतर चालल्यानंतर एके ठिकाणी त्याला एक तलाव दिसला. पण त्या तलावामधून पाणी कसं काढायचं हा प्रश्न त्याच्यासमोर होता. बघा, इथे सर्वांच्या लक्षात असू द्या, आपण पाहत आहोत या आईवडिलांच्या कर्माचं फळ आहे ना, ते मुलांना कशा प्रकारे भोगावं लागत असतं. म्हणजे आपला मुद्दा विसरून जाऊ नका. त्यानं बघा, आता आपण पुढे पाहूया. त्यानं त्यांच्या अंगाला गुंडाळलेली चादर होती ते पाण्यामध्ये भिजवली आणि त्या चादरीमध्ये जे पाणी आलं होतं ना, ते पाणी ध्रुवेशला प्यायला दिलं. ज्यामुळं ध्रुवेशची तहान भागली. ज्या राज्याच्या हद्दीमध्ये ते तलाव होतं त्या राज्याचा राजा अचानक मरण पावला होता आणि राजाला मूळबाळसुद्धा नव्हतं. गादीवर कोण बसणार हा प्रश्न निर्माण झाला होता आणि ते सिंहासन खाली झालं होतं आणि आता सिंहासन रिक्त ठेवता येणार नाही. त्यामुळं काय करावं कोणालाच काही कळत नव्हतं. शेवटी मंत्र्यांनी आणि जनतेनं मिळून ठरवलं की ज्याच्या कपाळावर टिळक असेल त्याला गादीवर बसवावे. योजनेनुसार पांढऱ्या हत्तीच्या पाठीवर सिंहासन बांधून हत्तीला सोडण्यात आलं आणि कपाळावर शाही टिळक लावून हत्ती त्या व्यक्तीच्या शोधात निघाला. अशा रीतीनं तो तळावाजवळ पोचला जिथे व्यंकट त्याच्याच चादरीमधील पाणी ध्रुवेशला पाजत होता. व्यंकटच्या कपाळावर राजेशाही टिळक होता आणि व्यंकटच्या कपाळावरील राजेशाही टिळक पाहून पांढऱ्या हत्तीनं त्याला आपल्या सोंडेने पकडून सिंहासनावर बसवलं. व्यंकटनं ध्रुवेशला हाक मारायला सुरुवात केली, पण सर्व व्यर्थ होतं. व्यंकटला घेऊन पांढरा हत्ती वेगाने नगराकडे जाऊ लागला. हत्ती इतका वेगाने तिथून निघून गेला ना की काय झालं ध्रुवेशला काहीच कळालं नाही. ध्रुवेशचा चांगला दिवस रडतच गेला. व्यंकटची वाट पाहून ध्रुवेशला तिथेच संध्याकाळ झाली. परंतु तो पांढरा हत्ती अचानक तिथून निघून गेल्यामुळं ध्रुवेशला काहीच कळत नव्हतं की कुठे जावं. त्यामुळे तो तळाशेजारीच बसून राहिला आणि तिथेच झोपून गेला. दुसऱ्या दिवशी
पहाटे एक संन्यासी तिथून जात होते आणि ध्रुवेशला अशा अवस्थेमध्ये पाहून त्यांना त्याची दया आली. त्यांनी ध्रुवेशला उठवलं आणि त्याला ते घेऊन संन्यासी जंगलामध्ये त्यांनी बांधलेल्या झोपडीमध्ये जातात. दुसरीकडे व्यंकटसह त्या राज्यातील लोकांसमोर पांढरा हत्ती आला. सर्वांनी नव्या राजाचं स्वागत केलं. व्यंकटला राजा घोषित करण्यात आलं. व्यंकट सिंहासनावर बसला होता आणि त्याचा राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला होता. हे सर्व काय घडत आहे ना ते व्यंकटला समजत नव्हतं. व्यंकटला त्याच्या भावाची ध्रुवेशची खूप आठवण येत होती. हळूहळू वेळ पुढे सरकत होता आणि समोर आलेल्या परिस्थितीशी व्यंकटनं जुळवून घेतलं आणि तो राज्य कार्यक्षमतेनं चालवू लागला. आता त्याला कशाची कमतरता नव्हती. दुसरीकडे ध्रुवेश जंगलात एका संन्याशीच्या झोपडीमध्ये दिवस घालवत होता. तो रोज हवनासाठी जंगलातून लाकडे गोळा करायचा आणि पूजेसाठी फुले तोडायचा आणि जंगलातील मुळे आणि कंद खाऊन पोट भरायचा. कधीकधी तो संन्याशीजवळ बसून शास्त्र किंवा वेदांचे ज्ञानही मिळवत असे. त्या दरम्यान व्यंकट आणि ध्रुवेशच्या वडिलांना दैवी आपत्ती आली आणि त्यांचं संपूर्ण राज्य नष्ट होऊन गेलं. राजा सर्वांना सोडून वनवासात गेला आणि थोरल्या राणीची अवस्थाही अत्यंत दयनीय झाली. उदरनिर्वाहासाठी तिला भिक्षा मागावी लागली. पण तिचे फाटलेले आणि घाणेरडे कपडे पाहून लोक तिला टोमणे मारायचे. एके दिवशी मोठी राणी तिच्या 3 मुलांसह समुद्रकिनारी उभी होती. परंतु अचानक एकाएकी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाटा उसळल्या आणि त्या लाटांमध्ये मोठ्या राणीचे 3ही पुत्र वाहून जातात. राणीने तिच्या मुलांना वाचवण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु मुलांना वाचवण्यामध्ये राणीच्या हाती यश आले नाही. मुलांच्या दुःखांमध्ये राणीने सुद्धा समुद्रात उडी मारून तिचं प्राण त्यागलं. त्या दरम्यान राजाची मुलगी निलिमा, जिला तो पोपट आवडला होता, जो पोपट म्हणजे छोटी राणी होती, निलिमा आता मोठी झाली होती आणि ती दिसायला सुद्धा खूप सुंदर होती. राजा त्याच्या मुलीसाठी योग्य वर शोधत होता, परंतु खूप शोधून सुद्धा त्याला वर कुठे सापडत नव्हता. मग राजाने राणीशी सल्लामसलत करून निलिमाचे स्वयंवर घोषित केले आणि स्वयंवर मेळाव्यामध्ये विविध राज्यातील राजपुत्र उपस्थित होते. राजाने घोषणा केली की सर्व राजपुत्र आपापल्या आसनावर बसतील आणि निलिमा हातात पुष्पहार घेऊन सर्वांसमोर उभी राहील. निलिमाला जो राजकुमार आवडेल ना त्याच्या गळ्यामध्ये ती पुष्पमाळा घालेल. इकडे निलिमा स्वयंवरासाठी सज्ज झाली होती आणि ती शृंगार करू लागली. केसात आंबाडा बनवला, डोळ्यात काजळ लावला. मग पोपट असलेल्या त्या राणीला विचारलं, मी आणखी काय करायला हवं बरं? तेव्हा पोपट म्हणाला, जर मी तुझ्या जागी असते ना तर मी सोन्याचे पैंजण घातले असते, सोन्याच्या जरीची साडी नेसली असती. मग निलिमाने सुद्धा तसंच केलं आणि विचारलं, सांग मी आणखी काय करू शकते बरं? पोपट म्हणाला, आता हिऱ्याचा हार घाल, खूप सुंदर दिसशील. निलिमाने हिऱ्याचा हारसुद्धा घातला. मग विचारलं, आणखी काय करायला हवं? आता पोपट म्हणाला, कानात डूळ आणि केसामध्ये हिऱ्याची बिंदी घालून स्त्रीचा मेकअप असतो तो पूर्ण होतो. निलिमाने सर्व वस्तू परिधान केल्या. त्यानंतर निलिमाने विचारलं, आता सर्व काही झालं आहे का, की आणखी काही करायचं आहे? मग पोपट म्हणाला, सर्व काही झालं आहे, परंतु गजमुक्त नसल्यामुळं मेकअप पूर्ण होणार नाही. निलिमा म्हणाली, परंतु माझ्याकडे तर गजमुक्त नाही. मग पोपट म्हणाला, इथे आलेल्या राजपुत्रांपैकी कोणी गजमुक्त घेऊन आला असेल तर समज की तो तुझ्यासाठी योग्य आहे. हे ऐकून निलिमाने तिचे सर्व दागिने काढले आणि घोषणा केली की जो कुणीही राजकुमार गजमुक्त घेऊन येईल ना त्याच्यासोबत मी लग्न करणार आहे. घोषणा ऐकून सर्व राजपुत्र गजमुक्ताच्या शोधामध्ये निघाले. सर्व हत्तींना गजमुक्त नसतं असं राजपुत्रांनी ऐकलं होतं. समुद्रकिनारी आढळणाऱ्या काही हत्तींमध्येच गजमुक्त असतं हे त्या राजपुत्रांना माहीत होतं. त्यामुळं सर्व राजपुत्र समुद्राच्या दिशेने निघाले आणि समुद्रकिनारी पोचण्यापूर्वी हत्तींच्या एका कळपाने त्यांच्यावर हल्ला केला.
त्यामुळे अनेक राजकुमारांचे हातपाय तुटले, बरेच जण जखमी झाले. अशा प्रकारे सर्व निराश होऊन माघारी परतले. काही दिवसांनी ही बातमी व्यंकटराजाच्या कानावर गेली की राजकुमारी निलिमाईने तिच्या लग्नासाठी विचित्र अशी बघा योजना आखली आहे, अशी शर्त ठेवलेली आहे, ज्यामुळं अनेक राजपुत्रांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. राजपुत्रांच्या अशा दुरावस्थेची त्याला दया आली आणि निलिमाच्या वागणुकीचा त्याला खूप राग आला. निलिमाचा अहंकार चिरडायला असं त्यानं ठरवलं. त्यानं निलिमाच्या वडिलांच्या राज्यावर हल्ला केला. या युद्धामध्ये निलिमाच्या वडिलांचा पराभव झाला आणि व्यंकटराजानं निलिमाला कैद केलं. दुसरीकडे ध्रुवेश संन्यासीच्या झोपडीमध्ये दिवस काढत होता. तो दिवसभर इकडे तिकडे फिरत असे. त्याच्या झोपडीजवळ एक मोठं वटवृक्ष होतं आणि त्यात एक चिमणीचं जोडपं राहत होतं. एके दिवशी उदास होऊन ध्रुवेश त्या झाडाखाली बसला आणि मग त्याने चिमणा आणि चिमणीचं बोलणं ऐकलं. चिमणा चिमणीला निलिमाच्या स्वयंवराच्या दिवशी जे काही घडलं ते सर्व काही सांगत असतो आणि हे सुद्धा सांगतो की कुठल्याही राजपुत्राला गजमुक्त सापडलाच नाही. तेव्हा चिमणी विचारते, मग हा गजमुक्त कुठे सापडेल बरं? चिमणा म्हणाला, क्षीरसागराच्या किनाऱ्यावर दुधाचा डोंगर आहे आणि दुधाच्या डोंगरातून दूध क्षीरसागरामध्ये येतं. त्या क्षीरसागरात सोन्याचं कमळ फुललं आहे आणि त्या सुवर्ण कमळात जो हत्ती राहतो ना, गजमुक्त त्याच हत्तीच्या डोक्यावर आहे. चिमणीनं विचारलं, पण तिथे पोचणार कोण? चिमणा म्हणतो, फक्त एक हुशार शूर राजपूतच तिथे पोचू शकतो. झाडाखाली बसलेला ध्रुवेश हे सर्व ऐकत होता. सर्व काही ऐकून ध्रुवेशने त्या चिमणीला सांगितलं की मी गजमुक्त आणण्यासाठी जाईल. तुम्ही दोघे मला या कामात मदत कराल का? चिमणा आणि चिमणी त्याला म्हणाले, नक्की, पण आधी तू त्या संन्याशीकडे जा आणि त्याला त्रिशूळ घेऊन ये. मग श्यामळ वृक्षाजवळ जाऊन त्या वृक्षाकडून राजेशाही वस्त्रे माग. ध्रुवेशनं संन्याशाचा सल्ला घेतला आणि श्यामळाच्या झाडाकडून काही राजेशाही वस्त्रे मागितली आणि ती परिधान करून तो समुद्राच्या दिशेने निघाला. क्षीरसागरात गेल्यावर त्यानं पाहिलं की सोन्याच्या कमळाच्या मध्यभागी दुधासारखा पांढरा शुभ्र असणारा हत्तीच्या डोक्यावर गजमुक्त आहे आणि गजमुक्ताच्या प्रकाशामुळं सर्वत्र प्रकाश पसरलेला होता. ध्रुवेशनं त्या पांढऱ्या हत्तीच्या पाठीवर उडी मारली आणि त्यांच्या जवळ असलेला त्रिशूल त्याने पांढऱ्या हत्तीच्या डोक्याला लावला. पांढऱ्या हत्तीच्या डोक्याला त्रिशूल ठेवताच समुद्र, पांढरा शुभ्र हत्ती हे सर्व नाहीसं झालं. तिथे फक्त एकच कमळ फुललं होतं आणि त्या कमळामध्ये गजमुक्ताची माळ होती. कमळाच्या फुलानं मानवी आवाजामध्ये विचारलं, तुम्ही नक्कीच राजपुत्र आहात? तुम्ही कोणत्या राज्याचे राजपुत्र आहात? ध्रुवेश म्हणाला, मी राजकुमार नाही, मी जंगलात संन्याशासोबत राहतो. कमळ म्हणाला, ते ठीक आहे, हे गजमुक्त तुझ्याकडे घे आणि मला तुझ्या हृदयात ठेव. तू निलिमाशी लग्न कर आणि तुझे आयुष्य सुखाने जग. ध्रुवेश क्षीरसागराच्या वाळूवर चालू लागला आणि परत जाऊ लागला. तेवढ्यात त्याला आवाज आला, भाऊ आम्हाला सोबत घेऊन चला. तो स्तब्ध झाला आणि इकडे तिकडे पाहू लागला. त्याला आजूबाजूला कोणीच दिसलं नाही. तो पुढे सरकला. मग पुन्हा तोच आवाज ऐकू आला. त्याने वाळूकडे लक्षपूर्वक पाहिलं आणि त्याच्या पायाजवळील वाळूच्या आतून आवाज येत असल्याने त्याला जाणवलं. त्याने त्याच्याजवळ असलेल्या त्रिशूळानं तेथील वाळू काढली आणि तिथे 3 सोन्याचे मासे असल्याचं पाहिलं. त्याने ते 3ही सोन्याचे मासे त्याच्यासोबत घेतलं. इकडे व्यंकटराजा शिकारीला निघाला होता. दिवसभर भटकंती करूनसुद्धा त्याला एकही शिकार मिळाली नाही. थकून तो एका झाडाखाली बसला. अचानक भाऊ ध्रुवेशला या झाडाखाली सोडल्याचं त्याला आठवलं. तो पाणी आणायला गेला होता आणि नंतर एका हत्तीनं त्याला एका राज्यामध्ये नेलं आणि तो या ठिकाणी परत येऊ शकला नाही. ध्रुवेशला काय झालं, तो कुठे गेला, जिवंत असेल का असा विचार करून व्यंकट रडू लागला. राजवाड्यामध्ये परत आल्यावरही तो फक्त ध्रुवेशचा विचार करत होता. ध्रुवेश
गजमुक्तासोबत निलिमाच्या राज्यामध्ये गेला आणि तिथे त्याला कळालं की व्यंकट राजानं निलिमाला बंदिवान बनवून त्याच्या राज्यात नेलं आहे. ध्रुवेश थेट राजा व्यंकटच्या राजवाड्यामध्ये जातो आणि त्यानं राजाच्या अंगरक्षकांना 3 सोन्याचे मासे दिले आणि त्यांना सांगितलं की तुमच्या राजाला निलिमाला सोडण्यास सांगा. परंतु राजा व्यंकट आपल्या भावाच्या दुःखामध्ये बुडालेला होता आणि त्यानं त्याच्या खोळीमध्ये त्यांना कैद करून घेतलं होतं. हातात तलवार आणि डोक्यावर गजमुक्त घेऊन ध्रुवेश 7 दिवस राजवाड्यासमोर बसून राहिला. 8व्या दिवशी जेव्हा राजा व्यंकट थोडासा सामान्य झाला तेव्हा दासी सोन्याचे मासे कापायला बसल्या. आपण आश्चर्य म्हणजे मासे म्हणाले, आम्हाला मारू नका, आम्ही राजाचे भाऊ आहोत. जेव्हा शिपायांनी राजा व्यंकटला ध्रुवेशबद्दल सांगितलं तेव्हा तो स्वतः राजवाड्यातून बाहेर आला आणि त्याच्या भावाला ध्रुवेशला पाहिलं तेव्हा तो त्याच्याकडे धावत जातो आणि ध्रुवेशला मिठी मारतो. तेवढ्यात दासीनं ते बोलणारे सोनेरी मासे राजाकडे आणले आणि सांगितलं की हे मासे आहेत ना, राजाचे भाऊ आहेत असं म्हणत आहेत. हे ऐकून व्यंकटला आश्चर्य वाटलं. व्यंकटने त्यांना स्पर्श केला. स्पर्श करता क्षणी 3 माशांचे 3 मानवामध्ये रूपांतर झालं. त्यांना पाहताच व्यंकटने त्यांना ओळखलं. ते तिघेही मोठ्या राणीचे पुत्र होते. व्यंकट ध्रुवेशने त्यांच्याकडून राणीच्या आणि राजाच्या दुर्दैवाची सर्व कथा ऐकली. राणीची आणि राजाची अवस्था ऐकून व्यंकट आणि ध्रुवेशच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले. त्यानंतर 5ही भाऊ राजवाड्यामध्ये सुखाने राहू लागले. राजा व्यंकट त्याचा भाऊ ध्रुवेशाच्या लग्नाची तयारी करू लागला आणि त्यांनी निलिमाच्या वडिलांना निरोप पाठवला की त्यांची सुटका केली जात आहे. निलिमाने पिंजऱ्यातील पोपटाला आनंदाची बातमी दिली की एक राजपुत्र गजमुक्त घेऊन आला आहे. तेव्हा तो पोपट म्हणाला, मला माहीत आहे. तेवढ्यात एक दासी धावत आली आणि आनंदाने म्हणाली, गजमुक्ताला असणारा राजकुमार हा व्यंकट राजाचा भाऊ आहे. आणि निलिमाला खूप आनंद झाला. तिने ठरवलं की आज आपल्या लाडक्या पोपटाला स्वतःच्या हाताने आंघोळ घालायची. तिने गाईच्या दुधामध्ये कच्ची हळद कुटून ती दुधात मिसळून पोपटाला आंघोळ घालायला सुरुवात केली. दुधाने आंघोळ घातल्यामुळं पोपटाच्या कपाळावरच्या औषध निलिमाच्या हातातून पुसलं गेलं आणि लगेच पोपट एका सुंदर स्त्रीमध्ये बदलला. निलिमाने आश्चर्याने विचारलं, तू कोण आहेस, परी की देवी? राणी म्हणाली, मी राणी आहे आणि व्यंकट आणि ध्रुवेश माझेच मुलं आहेत. त्यानंतर तिने निलिमाला तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. दुसऱ्या दिवशी ध्रुवेशचा निलिमासोबतचा विवाह खूप मोठ्या थाटामाटामध्ये साजरा झाला. निघताच निलिमाने वडिलांना सांगितलं की पालखीत मी एकटीच जाणार आहे. वडिलांनी विचारलं, असं कशासाठी? निलिमा म्हणाली, मी सकाळी देवासमोर प्रार्थना करताना देवासमोर शपथ घेतली होती की माझ्या आवडीचा राजकुमार मला मिळाला ना तर मी पालखीतून एकटीच जाईल. वडील म्हणाले, ठीक आहे, सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. सर्वांचा निरोप घेऊन निलिमा सुंदर पालखीमध्ये बसली. तिने गुपचूप धाकट्या राणीला आपल्या पालखीमध्ये बसवलं आणि त्यानंतर ती पालखी निघाली. जेव्हा पालखी व्यंकटच्या राजाच्या राजवाड्यासमोर थांबली तेव्हा त्यामधून निलिमासोबतच आणखी एक सुंदर स्त्री खाली उतरली. सर्वांना त्या स्त्रीला पण खूपच आश्चर्य वाटलं. पालखीतून खाली उतरताना त्या स्त्रीनं विचारलं, माझा व्यंकट आणि ध्रुवेश कुठे आहे बरं? व्यंकट आणि ध्रुवेश माझ्याजवळ या बाळांनो. आईची हाक ऐकून व्यंकट आणि ध्रुवेश धावत आले आणि त्यांनी आईला मिठी मारली. मोठ्या राणीनं 3ही मुलगे धावत धावत तिथे पोचले. या आनंदाची बातमी ऐकून राजा, जे त्या 5 भावंडाचे वडील होते, जे वनवासाला गेले होते, ते काही दिवसांनी परतले. अशा प्रकारे धाकट्या राणीच्या दुःखांचा अंत झाला. सर्वांचे दिवस आनंदामध्ये जाऊ लागले. अशा प्रकारे मोठ्या राणीच्या त्या वाईट कृत्यांचं फळ आहे ना, तिच्या मुलांना तर भोगावं लागलंच, त्याचबरोबर तिलासुद्धा भोगावं लागलं. आणि मोठ्या राणीची मुलं होती ती कमकुवत आशक्त जन्माला आली होती आणि मोठ्या राणीलासुद्धा तिचं प्राण गमवावं लागलं.
समर्थांनी सांगितलेलं आहे या कथेचं तात्पर्य काय नक्की? मनुष्य आहे ना, मनुष्य पूर्ण आयुष्यभर बघा ज्यावेळी मृत्यू येतो ना तोपर्यंत एवढ्या मर्जीनं आयुष्य जगतो ना, त्याला वाईट कर्म काय चांगले कर्म काय अजिबात कळत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की नेहमी सर्वांसोबत चांगलं वागायला हवं, चांगलं बोलायला हवं, कारण प्रत्येक गोष्टीचा हिशोब असतो ना तो एक ना एक दिवस होतच असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे आई वडील असो, बघा आपला मुलगा असो, आपली मुलगी असो, बघा कुणीही असो, या सृष्टीमध्ये जेवढे प्राणी आहेत ना, जेवढा मनुष्य प्राणी आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आपले कर्म आहेत ना ते श्रेष्ठच करायला हवे. कारण कर्मांचा हिशोब आहे ना या कलियुगामध्ये जिवंत असता वेळीच होत असतो. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. आपले कर्म श्रेष्ठ ठेवा. आपले कर्म चांगले असतील ना तर आपल्याला फळसुद्धा तेवढंच चांगलं मिळणार आहे. भले तुम्हाला फळ लेट मिळेल पण ते फळ मिळेल ना ते जिवंतपणी त्याचा आस्वाद तुम्हाला घेता येईल आणि मरणानंतरसुद्धा तुमचा प्रवास पण सुखाचा होईल. जय जय रघुवीर समर्थ.